वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज बुधवार 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन, महामानवाचा. आणि त्याच दिवशी योगायोगानं आमच्या नातवाचा पण वाढदिवस आहे. तर दोघांनाही आपण शुभेच्छा देऊया. आणि आज खरं आत्ता ज्ञानेश्वरी आहे, पण मी समजून चुकले की भगवद्गीता आहे. आता ज्ञानेश्वरीच्या स्तवनानं प्रारंभ करूया. सगळ्या नवोगतांचं स्वागत करते, सगळ्यांना शुभेच्छा देते. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहितः, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. कोण म्हणतंय आता काहीतरी? अर्पणमस्तु. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. योगेशं सच्चिदानंद कोण म्हणतंय हे? वासुदेव दादा प्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं वंदे जगद्गुरुं. आपला 16वा अध्याय चाललेला आहे. आणि काल आपण आसुरी संपत्ती कशी आहे, त्या संपत्तीचा जर आपण स्वीकार केला किंवा त्याचा वापर केला तर सगळं आपलं नुकसान होतं. म्हणून 2 प्रकारच्या या संपत्ती आहेत, त्या वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत. अशी 64वी ओवी आपण पाहिलेली होती. ऐसी या दोन्ही संपदा प्रसिद्धा जनी, सांगितली या चिन्ही वेगळाल्या. अशा ह्या वेगवेगळ्या संपत्ती, चिन्ह असणाऱ्या संपत्ती 2 प्रकारच्या समजून दिलेल्या आहेत. आता तेच पुन्हा श्लोकामध्ये सांगतायत भगवंत. दैवी संपद्विमोक्षाय निबंधाया सुरीमता, मा शुच संपदं दैवीं अभिजातोसी पांडव. आता दैवी संपत्ती कशासाठी आहे ते थोडक्यात बघा कसं छान सांगितलंय. आपण संधी सोडून घेऊया. दैवी संपत, संपत म्हणजे संपत्ती, विमोक्षाय, आणि पुढं आहे निबंधाय आसुरी मता. तो छोटासा संधी आहे, निबंधाय आसुरी. आणि पुढच्या ओळीमध्ये आहे दैवीम अभिजात हा असी. खूप सुंदर सांगितलं या श्लोकामध्ये की ही दैवी संपत्ती कशी आहे हो. दैवी संपत विमोक्षाय. विमोक्षाय म्हणजे आपल्याला मोक्ष मिळवून देणारी आहे. दैवी संपदा मोक्ष मिळवून देणारी आहे. आणि आसुरी निबंधाय, निबंधाय आसुरी म्हणजे उलटं घ्यायचं. आसुरी संपत निबंधाय. निबंधाय म्हणजे आपल्या संसार बंधनाला कारणीभूत होणारी आहे. मता हा अशी मानली गेलेली आहे विद्वानांनी, वेदांनी, सगळ्यांनी ही संपत्ती अशी मानलेली आहे की दैवी संपत्ती ही मोक्षासाठी आहे आणि आसुरी संपत्ती ही आपल्या संसार बंधनाला, पुनरपि जननम पुनरपि मरणम, याच्यासाठी कारणीभूत आहे, मानली गेली आहे. पुढच्या ओळीत काय म्हणतात, हे पांडव म्हणजे हे अर्जुना, पंडुपुत्र अर्जुना, मा शुचहा, मा शुचहा, तू शोक करू नकोस. कारण का, दैवीम संपदम अभिजातः असी, तू या दैवी संपत्ती घेऊनच
अभिजात हा म्हणजे उत्पन्न झालेला आहे, जन्माला आलेला आहेस. आपण जन्माला येतानाच कोणती संपत्ती बरोबर घेऊन येतो हे ठरत असतं. पूर्वजन्मी जे काही आपण सुकृत केलं असेल, दुष्कृत केलं असेल, त्याचं जे काही साठा असेल त्याला गाठोडं म्हणतो आम्ही, की ते गाठोडं जाताना बरोबर घेऊन जातो. तिथं पुण्याचा भाग आहे तेवढा वापरला जातो. आणि क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. पुन्हा आपलं जे काही पुण्य क्षीण झालं की पुन्हा जो काही पापाचा जो अंश असेल तो बरोबर घेऊन आपल्याला पुन्हा यावं लागतंय आणि हा पुनर्जन्म मिळतो. म्हणून काय म्हणले की तू शोक करू नकोस, कारण तू काय घेऊन आलायस बरोबर? दैवी संपत्ती. दैवीम संपदम अभिजात हासी. तू येतानाच दैवी संपत घेऊन आलेला आहेस. त्यामुळे ह्या दोन्ही संपत्ती जरी मी तुला सांगितल्या असल्या तरी तुला शोक करण्याचं अजिबात कारण नाही. आता त्याच्यावर ज्ञानदेव काय म्हणतायत बघा. या दोन्ही माझी पहिली, दैवी जे म्हणितली, ते मोक्ष सूर्य पाहली उखाची जाण. खूप सुंदर शब्दप्रयोग करतात ज्ञानदेव. उखा म्हणजे उषा. शच्या जागी नेहमी यजुर्वेदामध्ये ख वापरला जातो. तशाच पद्धतीने यांची रचना. ते काय म्हणतात, या दोन्ही माझी पहिली. या दोन्हींमधली जी पहिली आहे ना, दैवी जे म्हणितली, आणि जिला दैवी म्हटलंय ना, ते मोक्ष सूर्ये पाहिली. अहो ती काय करते, मोक्ष सूर्याची जणू काही उखाची जाण. उखा म्हणजे उषा, प्रातःकाळ. ती जणू काही मोक्ष सूर्याची पहाट आहे, उषा आहे किंवा प्रातःकाळ आहे. म्हणजे दैवी संपत्ती ही आपल्या जीवनाची पहाट असते बरं का. आणि पहाटेच्या वेळे म्हणून आपण जे जे काही म्हणू, देवाचं स्मरण करू, नामस्मरण करू, चिंतन करू, ते सगळं छान फळाला येत असतं, मोक्ष आपल्याला मिळवून देणार असतं. म्हणून पहिली संपत्ती किती महत्त्वाची आहे ते ज्ञानदेवांनी आपल्याला सुंदर उदाहरणांनी पटवून दिलेलं आहे. येरी ते दुसरी, येरी ये दुसरी, संपत्ती का आसुरी, ते मोहलोहाची खरी सांखळी जीवा. तर दुसरी म्हणजे आसुरी संपत्ती. ती कशी आहे हो? मोहलोहाची खरी साखळी. अहो मोहरूपी लोह म्हणजे लोखंडाची जणू काही ती साखळी आहे. साखळी ती कशी आहे? साखळी जीवा. अहो ती बंधनात अडकवणारी आहे. बेडी आहे बेडी. आपल्याला माहिती आहे की बेडी घातली जाते तुरुंगामध्ये, बाहेर पडू नये. कशामुळं? या मोह साखळीमुळं आपल्याला ते बंधन मिळतं. ही मोहाची साखळी अशीच आहे. म्हणून ह्याच्यामध्ये संस्कृतमध्ये एक छान सुभाषित आहे बघा. आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला, बद्धायया प्रधावन्ते मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत. आशा ही एक अशी अजब सुशृंखला आहे, साखळी आहे, बेढी आहे की तिनं जे बांधले जातात ना, बद्धायया प्रधावन्ते, तिनं ज्यांना पकडले ना ते तिच्या मागे धावत सुटतात. आणि मुक्ता तिष्ठन्ति पंगुवत, ज्यांना ही आशा मोह नाही ते मात्र पांगळ्यासारखे एका जागी बसून राहतात. अर्थात विरुद्ध सांगायचे की आपण आशा जर ठेवली तर उगाचच त्याच्या मागे पळत राहतो आणि निराशा पदरी येते. आशा ही एक आश्चर्यकारक शृंखला आहे. तशीच ही मोहरूपी शृंखला आहे आसुरी संपत्ती म्हणजे. आता त्या दंभो दर्पोभिमानश्च क्रोधः पारुष्यमेवच अज्ञानंचाभिजातस्य पार्थ संपदमासुरी. जन्माला आलेल्या प्रत्येकाला ही 6 प्रकारची आसुरी संपत ही कशी आहे? लोखंडाच्या बेडीसारखी आहे. म्हणून येरी जे दुसरी संपत्ती, का आसुरी ते मोहलोहाची खरी साखळी जीवी. माणसाला संसाररूपी बंधनातही फार म्हणजे अडकायला आवडतं बघा. आपणहून त्या बेडीत पडत असतो. म्हणून म्हणतात ना, लग्नाची बेडी
नाटक होतं बघा, लग्नाची बेडी किंवा पिक्चर जे काय असेल ते, म्हणजे ती बेडीच आहे. आपणहून ती आपल्या भोवती गुंडाळून घेतो, आपल्या पायात अडकून घेतो. पुढे म्हणले, परी हे आई कोणी जणे, भय घेसी हो मने, काय रात्रीचा दिने धाकू धरीजे. परी हे आई कोणी भय झणे. अरे हे ऐकल्यानंतर झणे म्हणजे लगेच तुझ्या मनात काय येईल? भय घेसी हो मने. अरे कदाचित तुझ्या मनामध्ये भय निर्माण होईल, पण तू घाबरू नकोस. काय रात्रीचा दिने धाकू धरीजे. अहो दिवसानं कधी रात्रीचा धाक धरायचा असतो का? दिवस कधी अशी भीती धरून धरतो का, बाई आता माझं संपलं, आता ती रात्र येईल, मग आता माझं काय होईल? नाही. तसं जो अभिजात आहे, चांगल्या कुळामध्ये जन्मलेला आहे, ज्यानं दैवी संपत्ती बरोबर आणलेली आहे, त्याला या रात्ररूपी मोहरूपी आसुरी संपत्तीची काही भीती बाळगण्याचं कारणच नाही आहे. आपण त्याच्या मागे लागणारच नाही आहे. जसं एखादा रस्ता असतो, इकडचा चांगला रस्ता आहे, पलीकडचा खडबडीत आहे. आपण काय म्हणतो, नको बाबा तो ओलांडून जायला पलीकडच्या खराब रस्त्याला, आपण आपल्या चांगल्याच रस्त्याने जाऊया. तसा हा दैवी संपत्तीचा रस्ता, मार्ग हा राजमार्ग आहे, हा छान मार्ग आहे आणि त्याचाच आपण स्वीकार करायला पाहिजे. म्हणून म्हणतात की तू याचा धाक धरू नकोस बरं का. हे आसुरी संपत्ती तया, बंधा लागी धनंजया, जो साही दोषायया अश्रू होये. पुन्हा पुन्हा ते आसुरी संपत्तीचं जे वैशिष्ट्य आहे, जे त्रासदायक आहे, ते छान वर्णन करतायत की अरे हे साही दोषांचे. 6 दोष कुठले? आपल्याला दंभो दर्पोभिमानश्च हे सांगितलेले तर आहेच, शिवाय काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे 6 दोष. या सगळ्याचं ते आश्रयस्थान. म्हणून या आसुरी संपत्तीचाच जो मालक असतो, जो साही दोषायया आश्रो होय, त्याचाच जो आश्रय घेतो, त्याचाच जो मालक आहे, ती बंधा लागी धनंजया, त्याला ती बंधनात टाकते. आपणहून जर एखाद्या वाईट ठिकाणी गेलोच नाही, अपवित्र ठिकाणी गेलोच नाही, तर आपल्याला कोणी आश्रय देईल का? हो नाही. पण आपणहून जर अशा ठिकाणी गेलो, आता रोज आम्ही पहाटे छान फिरायला जातो बघा, सुंदर मस्त शांत हवा असते आणि त्याच वेळेला रस्त्याच्या पलीकडे सकाळी सकाळी देशी दारूची दुकानं उघडलेली असतात. आज सकाळी तर मी एकटी फिरत होते. अशी लोकांची लाईन असते बघा तिकडं जाण्यासाठी. आता आपण काही त्याचा मार्ग कधीच स्वीकारत नाही, पण असं रोज वाटतं की त्या लोकांना समजावून सांगावं, तुम्ही इकडे जाऊ नका. पण काय आहे, त्या बेडीत अडकलेला जो आहे ना, त्याला कितीही समजावून दिलं. आता आहेत हल्ली उपाय निघालेले आहेत व्यसनापासून दूर करण्याचे, पण तरीसुद्धा ते इतक्या सहजासहजी रस्त्यावरचा अनोळखी मनुष्य आपलं काही ऐकणार नाही. म्हणून ही आसुरी संपत्ती आहे ना, तिचा जो मालक आहे त्याला ती बंधनात टाकते. आता म्हणून काय सांगतायत बघा, तू तव पांडवा सांगितले या दैवा, गुणनिधी बरवा जन्मलासी. पण अरे पांडवा, अरे अर्जुना, मी तुला आधी सांगितलं की नाही, जी दैवी संपत्ती आहे तिचाच तू मालक आहेस. म्हणजे त्या दैवी संपत्तीचा तू आश्रय घेतलेला आहेस आणि तो आश्रय घेऊनच जन्मलासी. गुणनिधी, दैवी संपत्ती म्हणजे गुणांचा साठा आहे, गुणांचा सागर आहे. जसं परवाही मी सांगितलं होतं की श्रीरामांच्या गुणांचा एवढा मोठा समुद्र आहे, सागर आहे, की तो त्या सगळ्या गुणांची पुन्हा पुन्हा रामायणामध्ये आवृत्ती झालेली. कधीही कुणालाही न दुखवणारा, सगळ्यांशी प्रेमाने वागणारा, सगळ्यांपुढे नतमस्तक होणारा, दया क्षमा शांती या सगळ्याचं आश्रयस्थान असलेला, माता पिता बंधू जाया सगळी आपली पत्नी प्रजाजन या सगळ्यांवर अतोनात प्रेम करणार. म्हणून ही सगळी दैवी संपत्ती अर्जुनसुद्धा घेऊन आलेला आहे. आणि म्हणून काय म्हणतायत,
म्हणून पार्था तू या दैवी संपत्ती स्वामिया होऊन यावे उवाया कैवल्याची या. म्हणून अरे ही दैवी संपत्ती जी आहे ना त्याचा तू स्वामी होऊन म्हणजेच मोक्षाचा स्वामी होऊन यावे उवाया कैवल्याची या. म्हणून तू कैवल्य म्हणजे मोक्ष सुखाचा तू स्वामी व्हावंस, होऊन यावंस, प्राप्त व्हावं तुला. उवाया म्हणजे प्राप्त व्हावं. तू मोक्षाचा स्वामी होशील आणि मोक्ष सुखाला प्राप्त होशील म्हणजेच कैवल्य सुखाचा तू स्वामी व्हावंस असं मला वाटतंय आणि तो नक्की होणार. एखादं लहान मूल जन्माला आल्या आल्या आपण त्याच्याकडं पाहतो बघा. पूर्वीच्या काळी तर हे नक्षत्र वगैरे तर दूर ठेवा पण हस्त सामुद्रिक असायचे. म्हणजे हातावरच्या पायावरच्या हातांवरच्या लक्षणांवरून किती चक्र आहेत, किती रेषा कुठली आहे, धनरेषा कुठली आहे, आयुष्य रेषा कुठली आहे, पराक्रमाची रेषा कुठली आहे आणि तो काय काय घेऊन आलेला आहे त्याच्यावरून ते त्याचं भविष्य म्हणा किंवा त्याचं सगळं सांगायचे हस्तसामुद्रिक. आणि तेव्हाच कळायचं आता हे श्रीरामांची वगैरे श्रीकृष्णाची जे जे मोठे लोक होऊन गेलेत ना त्यांची आधीच भाकीतं केलेली आहेत की हा सम्राट होईल, हा असा असा सगळ्या पृथ्वीला जिंकून घेईल. कारण त्यांच्या हातावर पायावरती चक्र वगैरे सगळी म्हणजे ती सगळी लक्षणं असतात. म्हणजे ती सगळी दैवी संपत्तीच्या चिन्ह आहेत, खुणा आहेत. हा अर्जुनसुद्धा ती सगळी खुणा ती चिन्ह घेऊन आलेले आहेत आणि त्यामुळं तो या मोक्षसुखाचा स्वामी होणार असं छान आपल्याला ज्ञानदेव सांगतायत. आता स्वरूपानंद काय म्हणतात बघा. दोही माझी दैवी संपदा जी श्रेष्ठ जाणे सुप्रभात मोक्षाची ती. दुजी संपत्ती जी आसुरी ती साच लोह शृंखलाच मोहमयी. परी आसुरी ही देखोनी संपत्ती नको धरू चित्ती भय काही. सांगे धनंजया दिना लागी काय वाटत असे भय रजनीचे. येती आश्रयास जयाची आठाई दंभाधिक साही दोष ऐसे. आसुरी संपत्ती तयासीच जाण घाली ते बंधन महाघोर. परी अर्जुना तू दैवी गुण ठेवा घेऊनी बरवा जन्मलासी. याची संपत्तीचा होनिया धनी साधी तू निदानी मोक्ष सुख. सांगता सांगता मगाशी राहिलं की जन्माला आलेल्या बालकाच्या सगळ्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून त्याच्या हातावरून आपण सुद्धा लगेच म्हणतो हा फार गुणी निघणार आहे, हा खूप शांत आहे, हा फार प्रेमळ होणार आहे. म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचे डोळ्यावरचे भाव आपल्याला लहानपणापासूनच कळतात. ज्ञानदेवांनी ही मोक्षसुखाची सगळी दैवी संपत्ती अर्जुनाच्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्याला कैवल्य सुख मिळणार आहे असं सांगितलं. आता जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत बघा. ते पुढच्या श्लोकात छान सांगतायत भगवंत. द्वौ भूत सर्गौ लोकेस्मिन् दैव आसुर एव च. दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. द्वौ म्हणजे 2. भूतसर्गौ भूतसर्गौ म्हणजे भूतांची सृष्टी. सर्ग म्हणजे सृष्टी किंवा समुदाय. लोके अस्मिन दैव 3 शब्द आहेत. अस्मिन लोके दैव दैव म्हणजे दैव म्हणजे दैवी संपत्ती आणि आसुर एवच. ह्या जगामध्ये अस्मिन लोके म्हणजे या लोकांमध्ये भूतांची 2 प्रकारची सृष्टी आहे. कोणती? दैव आसुर एवच. दैवी प्रकृती असणारा आणि आसुरी प्रकृती असणारा असे 2 प्रकारचे आहेत. आणि मग पुढं काय? दैवो विस्तरशः प्रोक्त. ते सांगतायत की दैवी संपत्तीबद्दल मी तुला विस्ताराने सांगितलेलं आहे. प्रोक्तम म्हणजे सांगितलेलं आहे. आणि आसुरम पार्थ मे शृणु. पण आसुरी प्रकृतीबद्दल पार्थ म्हणजे पार्था आता शृणु म्हणजे ऐक. आसुरम आसुरी प्रकृती असणाऱ्या मनुष्य समुदायाबद्दल आता तू सविस्तर ऐक.
विस्ताराने ऐक माझ्याकडून, कारण दैवी प्रकृतीचं विस्तारपूर्वक सांगितलेलं आहे, प्रत्येक गुणाचं सांगितलं आहे का नाही. अभयम सत्वसंशुद्धिर ज्ञानयोगव्यवस्थितिः दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. तर ही सगळी संपदा जी आहे याच्याबद्दल आणि ते लोक कसे असतात हे तुला मी सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. आता जे नव्यानं आले असतील त्यांनी पुन्हा त्या श्लोकांवरचं ज्ञानदेवांचं म्हणणं ऐकावं. आता इथे ज्ञानदेव काय म्हणतात बघूया की ही या जगामध्ये 2 प्रकारचे लोक कसे असतात आणि त्यांच्यात फरक काय असतो तो आता पुन्हा एकदा सांगणार आहेत. आणि दैवी आसुरा संपत्तिवंता नरा अनादिसिद्ध उजरा रहाटीचा आहे. आता उजरा म्हणजे मार्ग, दैवी असो की आसुरी संपत्ती असो, अनादिसिद्ध उजरा. अनादिसिद्ध म्हणजे तो जगण्याचा मार्ग जो आहे तो अनादी काळापासून चालत आलेला आहे, ठरत आलेला आहे. आणि त्यानुसार रहाटी म्हणजे एखादा मार्ग म्हणूया आपण. तर हा जो त्यांचा जगण्याचा मार्ग आहे तो अनादी काळापासून ठरलेला आहे. आणि या लोकांचं जगणं कसं असतं तर त्यांच्या वृत्तीप्रमाणे असतं. अगदी लहान मूलसुद्धा बघा, आता मी मागेही सांगितलं होतं की माझ्याबरोबर एक 3.5 म्हणजे आता झाली तिला 4 वर्ष, 4 वर्षाची मुलगी आहे, अगदी दैवी संपत्ती. तिच्या मनात कधीही ती वावगा शब्द बोलणार नाही, सगळं मधुर गोड चांगलं बोलणार. म्हणजे ही दैवी संपत्ती घेऊन आलेली आपल्याला लहानपणापासून लक्षात येईल. रोज ती त्या साईबाबाला कुरवाळते, त्याला खाली चरणाजवळ त्याच्या नतमस्तक होते, नमस्कार करते रोज अगदी. म्हणजे इतकं ते मला लक्षात येतं. आणि त्याच्या उलट काय म्हणून मला नको ते, म्हणजे उद्धटपणा, सगळा विरुद्ध वागणं, सद्गुण हे त्यांच्याजवळ नसतात जन्माला येतानाच. म्हणून हे समाजातलं जे वागणं आहे ना हे त्या वृत्तीप्रमाणे दैवी आणि आसुरी यानुसार त्यांचं वागणं सगळं प्रगट होत असतं. बघा आता जे सत्वगुणाचे दैवी संपत्तीचे लोक असतील त्यांचं खाणं असं छान सात्विक असणार, शांतपणे खातील. आणि त्याच्या विरुद्ध दैवी आसुरी असतील का बका बका, हे याला ओरबाड त्याला ओरबाड, असं प्रत्येक गोष्टीत त्यांचं जे गुण आहेत, वृत्ती आहे ती आपल्याला लक्षात आहे. आता पुढचं तर अगदी त्यांनी खरं व्यवहारात जे घडतंय ते खूप छान सांगितलं आहे ज्ञानदेवांनी. जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जे निशाचरी दिवसासु व्यवहारी मनुष्यादिकी. रात्रीच्या अवसरी म्हणजे रात्रीच्या वेळी. जसं रात्रीच्या वेळी घनदाट अंधारात काय होत असतं, व्यापारी जे निशाचर म्हणजे राक्षस किंवा पिशाच्च ही वावरत असतात. व्यापारी जे म्हणजे वावरत असतात, त्यांचे सगळे व्यवहार चालू असतात, त्यांची सगळी कृष्णकृत्य चालू असतात. आणि दिवसा सुव्यवहारी मनुष्यादिकी. आणि दिवसा सूर्यप्रकाशात, लख्ख सूर्यप्रकाशात सत्कर्म करणारे, सुव्यवहारी चांगले व्यवहार करणारे, चांगले व्यवहार करणाऱ्या माणसांचा हा व्यवहार चालू असतो, सुव्यवहारी. म्हणून मला एकदम तो जो पिक्चर होता ना त्याचं मला ते गाणं फार आवडतं. उजेडात होते पुण्य अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा, उघडदार देवाता उघडदार देवा. त्यात फार सुंदर कल्पना केली. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवाता उघडदार देवा. आणि बघा रात्रीच्या वेळी हे जे दैवी संपत्तीचे घरातले जे मालक आणि आहेत किंवा पाठ झाल्यानंतर
मस्त देवाची प्रार्थना करतात, पूजन करतात, नामस्मरण करतात. त्यात ते रमलेले असतात, अगदी रात्री झोपताना सुद्धा. आणि अगदी झोपायची वेळ आली की हे जे आसुरी संपत्तीवाले चोर असतील, पिशाच्च असतील, टाकू असतील, हे सगळे त्यांचा व्यवहार रात्रीच्या वेळेस सगळे शांत झोपले की यांचे सगळे कारभार सुरू होतात. तेच ज्ञानदेवांनी सांगितलं की आसुरी संपत्तीचे जे लोक आहेत ते असा सगळा वाईट व्यवहार करायला रात्रीच्या वेळी प्रवृत्त होतात. शक्यतो पहाट दिवस सूर्य उगवल्यानंतर वाईट कर्म कोणी करणार नाही, कारण ते करताना इतरांना दिसतं ना. पण रात्रीची वेळ त्यांना मुक्त असते, मुक्त संचार करायला, आणि म्हणून ते अशी दुष्कृत्य, वाईट कृत्य, पापाची कृत्य ती करायला मोकळे असतात. बघा, तैसिया पुलालिया रहाटी वर्तती दोन्ही सृष्टी, दैवी आणि किरीटी आसुरी येथ. किरीटी हे अर्जुनाचे विशेषण आहे, म्हणजे दैवी आणि आसुरी किरीटी येथ असं म्हणायला पाहिजे होतं खरं तर. अरे पार्था, या विश्वामध्ये आपुलालिया रहाटी, आपल्या आपल्या राहटीप्रमाणे म्हणजे वृत्तीप्रमाणे जो तो वागत असतो. दोन प्रकारच्या सृष्टी आहेत बघा, आणि दैवी आणि आसुरी या दोन प्रकारच्या सृष्टीत आपापल्या वृत्तीप्रमाणे जो तो वागत असतो बघा. म्हणजे ज्याची दैवी आहे वृत्ती तो दैवी सगळं चांगलं देवाप्रमाणे छान वागत असतो, आणि ज्याची आसुरी आहे तो सगळा असुरांप्रमाणे वागत असतो. बघा ना, रावण बाकी सगळा चांगला होता, पण ही जी दुष्कृत्य केली त्यानं, आसुरी कृत्य केली, ही फार भयानक होती. नाहीतर एवढा शंकराचा उपासक होता, एवढी स्तोत्र रचत होता, महापंडित होता, पण त्याच्यामध्ये जी आसुरी संपत्ती होती ती त्याला सगळं वाईट करायला भाग पडत. आणि त्याच्या उलट राम कुणाचंही कधीच मनानं नव्हे कशाने चिंतनच नाही, सगळं दैवी, अर्थात तो साक्षात परमात्माच होता. देवींची विस्तारुनी दैवी ज्ञानकथनादी प्रस्तावी, मागील ग्रंथी बरवी सांगितली. म्हणून सांगतायत की या विश्वात अगोदरच या दैवी आणि ज्ञान विवेचन करताना ज्ञानाचं कथन करत असताना तुला सगळी दैवी संपत्ती पूर्वीच सांगितली आहे असं ज्ञानदेव समजावून सांगतात. आता आसुरी जे सृष्टी तेथींची उपलवू गोठी, अवधानाची दिठ्ठी दे पानिकी. पुन्हा पुन्हा सांगतायत की आता मी तुला आसुरी संपत्ती जी आहे, सृष्टी आहे, तिचं विस्तारपूर्वक, तेथींची उपलवू गोठी, सगळ्या त्या विस्तारपूर्वक गोष्टी मी तुला सांगत आहे. अवधानाची दिठी म्हणून तू काय कर, लक्ष दे, अवधान दे, आणि निकी म्हणजे अगदी व्यवस्थित नीट लक्ष दे. आपण म्हणतो का नाही, हा महत्त्वाचा विषय चालला आहे तर आता लक्ष द्या. कदाचित सोप्या विषयाकडे, गोष्टीकडे माणसं दुर्लक्ष करतात, पण एखादं तत्त्व सांगायचं असेल, महत्त्वाचं काही सत्य सांगायचं असेल तर तिकडे मात्र लक्ष दिलं पाहिजे असं ते सांगतात. आता दैवी किंवा आसुरी संपत्ती येथे जया प्रती जोडली जी, तयांची तैसी ही रहाटी ही भिन्न. रहाटी म्हणजे वागणूक. स्वभावता जाण धनंजया, निशाचरे जैसी निज व्यवहार, करीती साचार निशा काळी. रात्र झाल्यावरच हे निशाचर काम करतात सगळे राक्षस बघा, तेव्हाच करायचे. परी सूर्योदयी मानवादिकांचा, सुरू होय साचा सुव्यापार. तैसे दैवी किंवा आसुरी जे होती, आपुलाल्या रीती वागती ते. त्रयोदशाध्यायी ज्ञानलक्षणांचा,
उहापोह साचा केला जेव्हा, तेव्हा तुझं दैवी आचाराची रीत सांगितली तेथ विस्तारुनी. आसुरी सृष्टीची येथे बोलू मात, भला दत्त चित्त होई आता. तरी वाद्या वीण जैसा नाही नाद, ना तरी सुगंध पुष्पाची या. पुढची आता खूप सुंदर अशी उदाहरणं दिलेली आहेत की कशाशिवाय काय असू शकत नाही. दैवी संपत्ती घेण्यासाठी सुद्धा दैवी गुण असले पाहिजेत, आणि आसुरी संपत्तीला काही बाकी मिळवावा लागत नाही. तरी वाद्ये विणनादू, नेदी कवणाही साधू, का अपुष्पी मकरंदू न लगे जैसा. आता आसुरी संपत्तीचं उदाहरण देत आहेत की वाद्ये विणनादू न लगे, नेदी कवणाही साधू. अहो, कुणालाही वाद्याशिवाय नाद ऐकू येतो का? नाद उपटला नाही तर तो ऐकू येतो का? ऐकू येत नाही. का अपुष्पी मकरंदू, आणि फुलच नसेल तर सुगंध आपल्याला दरवळेल का? न लभे जैसा, फूल नसेल तर सुगंध येणारच नाही, दरवळणारच नाही. तसं तैसी प्रकृती हे आसुर, एकलीनो हे गोचर, जव एखादे शरीर माल्हातीना. त्याप्रमाणे ही आसुरी संपत्ती जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये आश्रय करत आहे तोपर्यंत ती शरीर धारण करत नाही. म्हणजे ती आसुरी संपत्ती अशी शरीराविना एकदम प्रगट होईल का? तिला आश्रय पाहिजे ना. तो शरीराचा आश्रय घेऊनच ती प्रगट होते, असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. 77 ओव्या झालेल्या आहेत. इथं आपण थांबूया. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करं, सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं, सादरं वंदे ज्ञानेश्वरं. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट खरी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांना वंदन करते, आणि कोणाला जर काही विचारायचं असेल